कोणाला अहो थांबा मला मी करतो कमी कॉमेंट्री मला तुम्ही बंद करायचं कुठे बंद करायचं कुठे तसेच सूर्यकांत नांगरे हे आमचे सहकारी आणि प्रेमाने त्याला बाळू म्हणतो मी आजही बाळू म्हणतो कारण तो माझा क्लासमेट आहे आणि मी त्याला विनंती करतो की थोडं कॉमेंट्री करावी आणि थोडंसं मनोरंजन पद्धतीनं करावी आणि मुलांचा उत्साह वाढवावा अशी मी त्यांना विनंती करतो भले मी जास्त त्याच्यापेक्षा कॉमेडी करतो पण असू द्या वांधा नाही त्याला मी ती संधी देतो आहे कारण तो माझा चांगला खास क्लासमेट आहे भाऊ प्लीज थँक्यू अप्पासू सकाळपासून सुरू असलेलं हे 5वं पर्व आंबोडे प्रीमियर लीग पर्व 5वे 2026 वाघजाई देवी चषक 2026 मधले अवॉर्ड आयोजित प्रथम पारितोषिक 11,111 द्वितीय पारितोषिक 9,999 तृतीय पारितोषिक 7,777 चतुर्थ पारितोषिक 3,333 पर्व 5वं चालू आहे आणि वाघजाई देवी चषक आयोजित कुठली मॅच आहे मॅच कुठली पाटील वॉरियर्स बराडी माता पाटील वॉरियर्स विरुद्ध बराडी माता प्रदीप तुम्ही थोडं बाजूला व्हा कारण दिसत नाही आम्हाला दोघांना कुणी घेतले बॅटिंग दोन्ही संघाच्या 12 खेळाडू इथं उपस्थित राहायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये हे सांगायला की कोण खेळतंय आणि कोण नाही आम्हाला माहित नाही ना इथं 12 खेळून म्हणा या की म्हणा कोण आहे इकडे आहे ना बोला तुम्ही बोला हे खेळायला कोण गेले आणि फिल्डिंगला कोण आहे साहिल आणि संदीप खेळायला गेला बराडी माता या टीमकडून बॅटिंगसाठी साहिल आणि संदीप हे दोघे मैदानात उतरलेले आहेत आणि पाटील वॉरियर्स हे फिल्डिंग क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत आणि त्यांची एक दुसऱ्यामध्ये चर्चा चाललेली आहे कशा पद्धतीनं आपण ह्या वेळेला जिंकायचं आहे आणि फिल्डिंग कुठलं टीम पाटील वायरस बोला व्हायरस पाटील आणि पाटील वॉरियर्स आणि बॅटिंग कोण आहे बॅटिंग कुठल्या टीम आहे बॅटिंग कुठल्या टीम करते बराडी माता ए स्ट्राईकला आहे स्ट्राईकला कोण आहे बराडी माता एचा फलंदाज स्ट्राईकला येतोय तो संदीप आणि नॉन स्ट्राईकला आहे साहिल सामना करतोय संदीप पाहूया आता बॉलिंग गोलंदाज ना गोलंदाज आहे संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतोय विनोद स्ट्राईक करतोय संदीप सामना करणार आहे संदीप पहिला बॉल पाहूयात आणि पहिला हा उतुक असा मारलेला पाहूया आणि हा कॅच गच्चा क्षेत्र कॅच सुटलेला आहे क्षेत्ररक्षणाचा खूप चांगला प्रयत्न राहिलेला आहे परंतु त्याच्याकडून झेल सुटलेला आहे ही विचार करण्याची वेळ आहे आपली अतिशय सोपा झेल असताना सुटला बहुतेक आणि सामना करत आहे साहिल विनोद पराडी माता यांचा बॉलर पाटील वॉरियर्सचा गोलंदाज विनोद आणि सामना करत आहे संदीप कोळेकर हा अतिशय चांगला फलंदाज आहे संदीपने खूप छान पद्धतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काय त्याच्या बॅटला हलकासा लागला लागलाच नाही का असू द्या वांधा नाही तरी हरकत नाही कारण असू दे मला बोलू द्या की तुम्ही मला बोलू द्या असू नका तुम्ही हां महेश मी आपलं कुठे गेला महेश सुर्वे बाहेर गेले का
महेश कन्फ्यूज करू नका हो. आणि संदीप यांनी खूप उत्तुंग षटकार मारलेला आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये थांबा मला आता मला एक थांबा मला गोंधळू नका थांबा थांबा लाईव्ह आहे बाबा काय टाइमपास करू नका. 2 धावा पाटील वॉरियर्सच्या दालनामध्ये पडलेल्या आहेत आणि गोलंदाज करत असताना विनोद आणि सामना करतोय संदीप कोळेकर आणि उत्तुंग षटकार मारलेला आहे आणि षटकार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आपसो धन्यवाद. पुढील सामना बाराडे माता और पाटील वॉरियर्स. स्ट्राईकला संदीप, नॉन स्ट्राईकला साहिल, बॉलिंग मार्गावर विनोद. बिनबाद 6. बॉलिंग मार्गावर विनोद, स्ट्राईकला संदीप. विनोदांचा पुढचा चेंडू संदीप यांना आणि पंचांचा निर्धाव चेंडू. पंचांचा ओव्हर समाप्तीचा इशारा. धावसंख्या झालेला आहे 6. बिनबाद 6. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहेत ते शरद वाघ, नाही सॉरी सतीश वाघ. मस्ती नाही तुम्ही कन्फ्यूज करताय मला इथून सांगताय षटकार मारला मी बोलतोय इथं. स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला संदीप, बॉलिंग मार्गावर सतीश. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहेत ते सतीश. स्ट्राईक साहिल, नॉन स्ट्राईक संदीप. तुम्ही राव तुम्ही डिस्टर्ब करताय माझी कमेंट ऐकल्या कुठं. सतीश यांचा पहिला चेंडू. आता मी फिरून तुम्ही टाइमपास करू नका लाईव्ह मध्ये भाऊ. तुम्ही सरकारी लोन निगेटिव्ह करू नका तुम्ही थांबा जरा तुम्ही करा हो. ते तुम्ही असं बोलता ना. तुम्ही बोला कमेंट्री बोला टाइमपास करू नका घरी जावा. तुम्ही लगेच डिमोटिवेट करता. स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला संदीप. सतीश वाघचा पहिला चेंडू आणि त्याच्यावरती लेग साईडला फटकवण्याच्या प्रयत्नात मिस झालेला चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 8. संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सतीश वाघ. सतीशचा आकुट टप्प्याचा चेंडू आणि हवेमध्ये भिरकवलाय. पाहूया जेल होतोय का. आणि साहिल आउट. विनोद कॅच घेतलेला आहे विनोदने. उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे तो विनोदने. आणि साहिल 3 धावावरती बाद झालेला आहे. धावसंख्या 8. 1 गडी बाद आउट. आणि आता दुसरा खेळाडू येतोय तो साही कोळेकर. आमची किंमत समजायला वेळ लागेल हे लक्षात घ्या तुम्ही लक्षात आणि पाटील वॉरियर्सनं चांगल्या धावसंख्या रोखून धरण्यात त्यांना यश आलेलं आहे. आमचं जे बोलय आहे ना कळणार नाही लोकांना वेळ लागेल आणि वेळ निघून गेलेली असेल लक्षात घ्या. सतीशचं 15-20 पावलाचं रनअप. सतीश पुढचा चेंडू टाकतोय. त्याच्यावरती साहीनं हवेत बॅट फिरवल्या. चेंडू काय बॅटलाच्या संपर्कात आला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या 1 गडी बाद 8. सतीशने धावा रोखून धरण्यात यश आलेलं आहे. आणि सतीशचा हा दुसरा चेंडू पुन्हा मिस झालेला आहे तो साईच्या बॅटमधून. धावसंख्या कायम 1 गडी बाद 8. संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सतीश वाघ. आणि
चांगली फील्ड सजावट केलेली आहे आणि पुन्हा भिरकवण्याच्या नादात डॉट काढलेला आहे चेंडू तो सतीश वाघ याने. धाव संख्या 2 षटक झाल्यानंतर 1 गडी बाद 8. जबरदस्त अशी गोलंदाजी केली ती सतीश वाघ याने. पहिल्या मॅच मध्ये खरपूस समाचार घेतला होता त्यांचा, पण त्यांनी ह्यावेळेस चांगला नियंत्रण गोलंदाजीवर ठेवून चांगली गोलंदाजी केली. आता संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो तो गणेश. स्ट्राईकला आहे तो संदीप, नॉन स्ट्राईकला आहे साही. धाव संख्या 2 षटकानंतर 1 गडी बाद 8. ही लाईव्ह मॅच बघण्यासाठी आंबावडे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष माननीय मोंडे गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीनं त्यांचं हर्ष स्वागत. गणेशचा चेंडू, आटूक टप्प्याचा चेंडू भिरकवण्यात अयशस्वी झालेला आहे तो संदीप कोळेकर. काहीच धाव संख्या रोखून धरण्यात यश आलेलं आहे ते पाटील वॉरियर्स या संघाला. गणेशचा चेंडू, फुलटॉस चेंडू हवेमध्ये भिरकाला, चेंडू जातो सीमारेषेच्या पार. षटकार, उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे तो संदीप कोळेकर यांनी. आणि सलग दुसरा चेंडूवर जर षटकार मारला तर प्रकाश चोरगे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येणार आहे. गणेशचा दुसरा चेंडू, धापावलाचा रनअप आणि आकुट टप्प्याचा टाकलेला चेंडू भिरकवलाय संदीपनं लेग दिशेला. 1 धाववरती दुसरी धाव घेण्यात बी यशस्वी झालाय तो संदीप कोळेकर. धाव संख्या 17. 1 गडी बाद 17. संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गणेश मोंडे. ऑफ साईडला 4 खेळाडू आणि लेग साईडला चांगली अशी फिल्डिंग सजवली ती गणेश मोंडे यांनी. आणि संदीपनं टोलवलेला चेंडू, त्याच्यावरती 2 धावा. धाव संख्या 1 गडी बाद किती 19. धाव संख्या 19. 1 गडी बाद 19. गणेशचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी संदीपनं भिरकवण्याच्या नादात मिस झालेला चेंडू जातोय सरळ विकेटकीपरच्या हातात आणि धाव त्याच्यावरती जशी आहे तशीच. 1 गडी बाद 19. षटकातला शेवटचा चेंडू, गणेशनं टाकलेला चेंडू संदीपनं चांगला हवेत भिरकवला, त्याच्या माटेपाणीकडे जातोय तो सनी कोळेकर आणि ह्याच्यावरती मिळालेल्या 2 धावा. षटक पूर्ण झालं 3 षटकानंतर. धाव संख्या 21.
भराडी माता असंघ यांनी पाटील वॉरियर्स यांच्या समोर विजयासाठी 22 रनाचं आव्हान ठेवलेलं आहे. 22ला विन आहे. 21 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे आणि पाटील वॉरियर्स यांना धावा रोखून धरण्यात चांगलं यश मिळालेलं आहे. आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. भराडी माता या संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे पटकन. भराडी माता अ संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पाटील वॉरियर्स संघानं आपले 2 फलंदाज पटकन मैदानात पाठवायचे आहेत. सामना वेळेत चालू करायचा आहे. ह्यानंतरही खूप सामने आहेत. वेळेच्या आत सर्व स्पर्धा आपणाला आजच संपवायच्या आहे. तरी सर्वांनी वेळेचं भान ठेवून भराडी वाघजाई अ संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मंगलमूर्ती संघाचे कर्णधार यांनी टॉससाठी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे आणि मंगलमूर्ती संघाचे कर्णधार यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. टॉच करून घ्यायचं आहे. वेळेचं बंधन सर्वांना राहील. छत्रपती 11 संघाचे कर्णधार यांनी टॉससाठी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. पाटील वॉरियर्स आणि मंगलमूर्ती गोलंदाज आहे साहिल. बॅट्समन आहे सतीश वाघ. नॉन स्ट्राईकला विनोद मोंडे. पाटर प्रीमियर लीग मुंबईमध्ये मैदान गाजवणारा खेळाडू विनोद मोंडे तसेच सतीश वाघ. बोलणं कमी बॅटनं उत्तर जास्त अशी वृत्ती असलेला खेळाडू सतीश वाघ. साहिलचा पहिला चेंडू आणि फुलटॉस चेंडू नो बॉल आणि पाटील वारिस या संघानं नो बॉलच्या रूपानं खातं खोललेलं आहे. धाव संख्या झाल्या 2 आणि आता पुढचा प्रियड चेंडू याच्यावरती सतीश पाहूया. आपली 20 वर्षाची कला अवगत करतोय का पाहूया. साहिलचा चेंडू. सतीशने उत्कृष्ट असा हवेत मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पार. सनसनीत चौकार. सतीशने आपलं अनुभव पणाला लावलेला आहे. आणि टॉच मोंडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहेत. त्यांनी ते टॉच का बॉस इथे जायचं आहे. 1 मिनिट.
तो सतीश वाघ खेळतोय कोण? सतीश वाघ ना. साहिलच्या गोलंदाजीचा सामना सतीश वाघ करत असताना दिसत आहे आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी सामना केलेला आहे. मात्र खेळाडी बाद होताना दिसत आहे. साहिलने उत्कृष्ट गोलंदाजी केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने कॅच घेतलेला आहे. मंगलमूर्ती संघाने टॉस जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि एक चांगला खेळाडू पाटील वारेसातला अनुभव खेळाडू आपली विकेट गमावून मैदान सोडून जात आहे. आता गणेश मोंडे मला सांगा जरा गणेश मोंडे यांनी जर षटकार मारला तर बजरंग मोंडे ग्रामपंचायत अंबोडी सदस्य हे 101 रुपये बक्षीस देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि गणेश मोंडे साहिल मोंडे गोलंदाजी करत असताना गणेश मोंडे त्यांचा सामना करत आहेत आणि खूप डॉट बॉल खूप छान पद्धतीने त्यांनी बॉलिंग केलेली आहे. विनोद दोघांसाठी का? आता नंतरच्या आहेत बोलतो. विनोद आणि सतीश दोघांपैकी कोणी षटकार मारला तरी गणेश आणि विनोद साहिलच्या गोलंदाजीचा सामना करत असताना गणेश आणि एक रन डिक्लेअर करण्यात देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने धावसंख्या झाली भाऊ धावसंख्या 7. पंच जुन्या बॉलची मागणी करत आहेत. नवीन बॉल नवीन चेंडू त्यांना देण्यात यावा. नवीन चेंडूची मागणी केलेली आहे. साहिल पुन्हा एकदा गणेश साहिल पुन्हा गोलंदाजी करताना गणेश त्यांच्या गोलंदाजीला सामोरे जात आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बॅटिंग केलेली आहे आणि फिल्डिंग मात्र योग्य पद्धतीने झाल्यामुळे चौकार गेलेला आहे. अंपायर का उभा काय माहिती जरा अंपायरला विचारा ना अंपायरने अंपायरला बोला ना. आता नाही आता परत म्हणणार अंपायरला बोलला तुम्ही असं बोलला तसं बोला ना. म्हणणार असू दे. चौकार झालाय अंपायरनं कॉल केला पाहिजे. पाटील वॉरियरच्या खात्यामध्ये धावा किती जमा झाले भाऊ? 11 धावा पाटील वॉरियर्सच्या खात्यामध्ये. अण्णा हे अण्णा अंपायरला म्हणा कॉलिंग कर ना आताचा तू असा घडी अंपायरने विनंती करू का? बोलू का? साहिल पुन्हा गोलंदाजी करत असताना गणेश त्यांच्या गोलंदाजीचा सामना करतोय आणि बॉल घेतलेला विकेट घेतलेली आहे. साहिलची खूप छान पद्धतीने बॉलिंग केलेली आहे साहिलनी. आणि साहिल गणेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत शरद वाघ. आणि शरद वाघची बॅटिंग अगदी फलंदाजी खूप छान पद्धतीने करतो तो. इव्हन त्यांची गोलंदाजी पण चांगली आहे. बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे. कॉमेडी
तुम्ही आम्हाला सांगितलं कॉमेडी करायला आणि मग आम्ही कॉमेडी बोली कॉमेडी नाही संदीप आहे, संदीप बॉलिंगचं नाव सांगा ना, बॉलरचं नाव सांगा ना फटाफट. संदीप कोळेकर हे आई बेरडा माता संघाकडून गोलंदाजी करत असताना आणि त्याचा सामना करत आहेत कोण आहेत कोण आहे तो खेळतो विनोद मोंडे. विनोद मोंडे हे स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत शरद वाघ आणि गोलंदाजी करत आहेत संदीप कोळेकर. संदीप कोळेकर यांची खरोखर चांगली गोलंदाजी आहे. बऱ्याच वेळा गोलंदाजी करत असताना आम्ही पाहिलेलं आहे आणि पाटील वॉरियर्सचे आधारस्तंभ आणि विनोद एक चांगले फलंदाज मानले जातात. आणि बघूया आपण कशा पद्धतीने आता खेळणार आहेत ते. अगदी छान पद्धतीने त्यांनी टोलवलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षण अगदी खराब परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे, तरी पण ठीक आहे. दोन धावा त्यांनी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, असं ठीक आहे, म्हणजे प्रयत्न केले म्हणलं तर ठीक बोलायला पाहिजे. हां हां पुन्हा संदीप कोळेकर गोलंदाजी करत असताना अगदी उत्तुंग पद्धतीने त्यांनी चेंडू उडवला. राहुल कोळेकर आपण थोडंसं प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षणात, हरकत नाही. थोडंसं राहुल कोळेकर लागलं नाही ना, सांभाळून घ्या थोडंसं, हरकत नाही. राहुल खूप छान पद्धतीनं चांगला प्रयत्न राहिला आपला आणि अशा पद्धतीनं त्यांचा खेळाडू बाद झाले का? बाद झाले विनोद जेलबाद झाला ना. हे झेलबाद झालेले आहेत. दुसरा कोणाला हे नवीन कोण आलं? नवीन अंकुश मला सांगा की फटाफट नवीन कोण आलं? ओमकार आहे ओमकार ओमकार पेंडारे हा हे मैदानात ओमकार पाटील सॉरी क्षमस्व ओमकार पाटील हे मैदानात उतरलेले आहेत. पाटील वॉरियर्सचे कर्णधार ओमकार पाटील आणि त्यांच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत संदीप कोळेकर. हे गोलंदाजी करत असताना त्यांचा सामना करतायत ओमकार पाटील. मला बोलू दे तरी थोडं थांबा की, चुका तुमच्याकडून चुका होत नाहीत का? थांबा की जरा. संदीप हे गोलंदाजी करत असताना सामना करत आहेत ओमकार पाटील आणि डॉट बॉल. अतिशय छान पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केलेली आहे आणि पाटील वॉरियर्सचा स्कोर झालेला आहे 13. किती ओव्हर झाले भाऊ? किती ओव्हर चालू आहे? दुसरी तिसरी ओव्हर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना संदीप. ओमकारने छान पद्धतीने कट केलेला आहे, परंतु वनडी एकच. अक्षय खेळाडूला लागलेला आहे, तर स्प्रे कुठे आहे ते जरा आपण जर दिला तर बरं होईल अशी विनंती अमरकडून करण्यात आलेली आहे. चेंडू 4 चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा 5व्या चेंडूचा गोलंदाजी करत असताना संदीप कोळेकर आणि पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र नाही नको तुम्हीच बोला. नाही मला तुम्ही बोला. धाव संख्या झालेल्या आहेत 2 गडी बाद 17 आणि विजयासाठी धावा आहेत 7 बॉलामध्ये 5 रन. संदीपनं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि ओमकार
हा चेंडू जातोय डॉट, निर्धाव धाव. आणि 6 चेंडूमध्ये आता 5 धावाची गरज आहे पाटील वॉरियर्स जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 5 धावा. गाडी पुढे घ्या कारण मॅच चालू आहे. अरे 6 चेंडूमध्ये 5 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. आणि स्ट्राईकला आता आहे शरद वाघ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो ओमकार. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो साही. साही उत्कृष्ट गोलंदाज आहे. आज त्याची कस लागणार आहे. हा माहिती नाही मग ते तुम्ही समजून घ्या ना. सर्व इथं चालत नाही म्हणून समजून घ्यायला पाहिजे का नको. नवीन कॉमेंट्री तयार होणार का नाही. तुम्हीच काय नुसती कॉमेंट्री करणार काय दिवसभर. साहिलचा चेंडू शरद बिरकोन ऑफ साईडला पुश केलेला चेंडू त्याच्यावरती धाव घेतोय 2. आता 5 चेंडूमध्ये 3 धावाची गरज जिंकण्यासाठी. शरदनं आक्रमक बॅटिंग न करता बचाव बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय तो शरद. आणि तशी आवश्यकताही नाही आक्रमक बॅटिंग करण्याची कारण 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावाची गरज आहे. साहिलचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू आणि ऑफ साईडला सरळ सीमारेषेच्या पार धडकावला आणि उत्कृष्ट षटकार. आणि पाटीलवर संघाने 8 गडी राखून हा सामना आणि 3 चेंडू राखून जिंकलेला आहे. अण्णा धन्यवाद. कॉमेडी केल्याबद्दल धन्यवाद. मी सांगतो ना.